विशेष म्हणजे तुम्हाला पकडायची गरज नाही, ते प्रॉपर स्लाइसिंग जसं आपण करतो. काकडी गाजर मुळा परतून जेवढे पाहिजे तेवढे पाहिजे. आणि फक्त याला काय बटन दिलेलं आहे, त्याचे साले काढायचे, एकाचे 2 करायचे, कुठेही कसं टाकायचं. भांडं भरपूर मोठं आहे, 2च नाही 15 कांदे जेवढे जातील तेवढे कांदे टाकायचे आणि फक्त झाले. डोळ्याला जमणार नाही, काही नाही काय. मल्टीपर्पज ब्लेड आहे, जास्तीत जास्त काम पीठ आहे ना, तुम्ही हात लावून बघू शकता. भाकरी पुरी पापड पडा, ह्याला स्पीड कंट्रोल आहे बघा. आपल्या कुठल्याही मिक्सरला किंवा फूडप्रोसेसरला एवढा स्पीड नाही आहे, म्हणून त्याच्यामध्ये ही फॅसिलिटी नाही आहे. थोडंसं क्वांटिटी टाकली तर होत नाही, पण याच्यामध्ये कमीत कमी जरी टाकलं ना बारीक करा. त्याच्यामध्ये आमच्या इथं आरपीएम जो आहे आपण डबल केलेला आहे. मिक्सरचं काम करत इकडे बाजूला मिक्सर आहे, तुम्हाला म्हणतो म्हणून तुमच्या समोर रिझल्ट आहे. तुम्ही घरामध्ये एवढं बारीक होतं का ट्राय करून बघा. एवढं बारीक तुमच्या घराचा कुठल्याही मिक्सरमध्ये होणार. तर मेन काम तुमचं ना प्रॉपर इथे पीठ मळणं वगैरे काम करायचं असेल, अंड्यावर भांड्या तुटत नाही काय, मिक्सर नको असेल तेवढा बंद केला. कुठलाही पीठ घ्या, भाकरी पुरी पापड पराठे रवा मैदा चकली करंजी, हे नॉर्मली गव्हाचं पीठ आहे. कमीत कमी टाका याच्यामध्ये. एका वाटीचं क्वांटिटीमध्ये जरी तुम्ही भरून जरी टाकलं म्हणजे तेवढं मावेल त्या हिशोबाने. तेलमीठ येतं, तेलमीठ टाका, झाकण लावा, तुम्हाला काही करायची गरज नाही. बटन चालू केलं की पाणी लावायचं, तवा गरम होण्याच्या आधी पीठ काढून होतं म्हणजे भांड्याला चिटकत नाही, धुवायचा त्रास नाही. जे आपण हाताने पीठ मळतो ना भांड्याला चिटकतं वगैरे पूर्ण. हे जे पीठ आहे ना, तुम्ही हात लावून बघू शकता. भाकरी पुरी पापड पडा, आपण तेल घेतलं नाही, मीठ घेतलं नाही, काय नाही. म्हणजे कुठलंही पीठ, भाकरी पुरी पापड पराठे रवा मैदा चकली करंजी. कधीतरी आपण मराठी माणूस पुरणपोळी वगैरे करतो. पुरणपोळी करायचं म्हणून कंटाळा कधी डाळच बारीक करावी लागते, खूप वेळ लागतो. पण ह्या भांड्यामध्ये ना काही करायचं नाही. डाळ शिजवली, पाणी काढायचं, गूळ टाकायचं, शिजवून घ्यायचं. थंड झालं म्हणजे कोमट, वाफेवरची पण घ्यायची गरज नाही. डायरेक्ट चमच्याने टाकायचं, झाकण लावायचं आणि फक्त चालू करून सोडून. आता पुरण मी म्हटलं वाफ गेल्यानंतर करायचं म्हणजे कोमट. याच्यामध्ये सर्व प्रकारचं मळायचं. केकचं बिटिंग करतो आपण, केक वगैरे बनवतो ना घरात, बिटिंगचं सुद्धा काम आपली हीच ब्लेड करते. ही मल्टीपर्पज ब्लेड आहे, जास्तीत जास्त कामं करते. केकचं बिस्किट चॉकलेट नानकटाई वगैरे. तसंच याच्यामध्ये मेंदूवडा दाळवडा वगैरे बनवायचा असतो आपण घरामध्ये. तर मेंदूवडा दाळवडा बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. नॉर्मली तुम्ही लेडीज आहात, आपल्याला त्यासाठी कधी कधी पाणी कमी घेतो आपण मेंदूवड्याला वगैरे. बिना पाण्याचं काम आपल्याला या भांड्यात करता येईल. बघा मी काय म्हणतोय, इडली वडा वगैरे आपण नॉर्मली करतो, पाणी घालून आपलं मिक्सरच्या भांड्यात होतं. पण कमी प्रमाणात पाणी लागतं ना. मेंदूवडा दाळवडा इडली ढोकळा या कामं याच्यात करतात बिना पाणी. एकदम फर्स्ट क्लास. म्हणजे जसं घट्ट पाहिजे असतं ना वडे तापा, हलकासा पाणीदार घेतो की ना मेंदूवडा दाळवडा, हे काम ह्याच्यामध्ये बिना पाण्याचं करतात. तसंच याच्यामध्ये नॉनव्हेज वगैरे तुम्ही जर घेत असाल घरामध्ये, बोलले चिकन मटणाचा खिमा, त्याला सुद्धा हीच ब्लेड आहे. काही करायचं नाही, काही नाही. कधी मटन चिकन आणलं की फक्त बोंडलेच घ्यायचंय, ऑर्डर घ्यायची गरज नाही. पहिलं बटन चालू करून सोडायचं आणि वरतून टाकत राहायचं. पूर्ण खाली बारीक झालं, जेवढं असेल तेवढं टाकल्यानंतर बारीक झालं की वरतून मिरची मसाला मीठ वगैरे घेतो ते टाकायचं. हात लावायची गरज नाही. परत त्याला मिक्स करायला सुद्धा हात लावायची गरज नाही. बटन एकदम चालू करायचं म्हणजे त्रास नाही का ना. आता तसं त्याच्यामध्ये सांगायचं, याच ब्लेडमध्ये आपल्याला कधी कधी कोबी चिरतो ना चायनीजचा वगैरे लांब लांब लांब, तो सुद्धा आता भाजीसाठी बारीक दाखवलेला आहे. पण आपण लांबट करायचं असेल त्याच्यावर जाईल असं कापून घ्यायचा आणि फक्त त्याच्यात टाकून द्यायचा असा, फक्त असा दाबायचं फक्त. जसं आपण कोबीची भाजी पण करतो ना आपण, हे बघा ही कोबीची भाजी करतो ना आपण, किंवा आपण काही चायनीजला पण वापरतो आपण. म्हणजे तुम्हाला जसं घ्यायचं तसं घ्यायचं आणि टोप ठेवायचं इथे आणि फक्त काय करायचं, जेवढे वरतून टाकत राहायचे, वरतून जेवढे पाहिजे तेवढे टाकायचे. आणि फक्त याला काय बटन दिलेलं आहे, संपलं परत टाकायचं गरज राहा. म्हणजे असं काय नाही मी एकच आणून टाकतो असं नाही. हे क्वांटिटीमध्ये दोन्ही बाजूला भरून टाकलं तरी एका वेळी फक्त पुश करत. म्हणजे गाजर हलवा वगैरे करतो ना घरात, ते नॉर्मली असं बनवत नाही आपण. गाजर बीट बटाटा वगैरे आपल्याला किसायचं असतं नाही, आपल्याला असं किसलं जातं. एखाद्या काकडी असो गाजर असो काही असो. आता काकडी आणलेली नाहीये पण आपण घरामध्ये सँडविच बनवतो. बटन चालू करा आणि तुम्हाला पकडायची गरज नाही. काय जे आपण सँडविचचं प्रिपरेशन करतो ना, काकडी गाजर, त्याला काकडी टाका, काही पण टाका ना तुम्हाला आवडतं. त्याच्यात आपण करतो ना सॅलडचं काम, एका आकारामध्ये काकडी गाजर मुळा बीट बटाटा वगैरे जे सॅलड करा. हाताने कापायला जो जाड पत्ते मिळेल. म्हणजे काय माहिती का, हे पॉसिबल व्यवस्थित एवढे रिझल्ट मिळालेत ना, म्हणजे आपल्या मशीनमध्ये स्पीड कंट्रोल असल्यामुळे. तसंच सांगायचं म्हणजे ह्याच ब्लेडमध्ये अजून खूप काही गोष्टी करतात. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये ब्लेड कमी आहे, उपयोग जास्त आहे.
सारखे तुम्हाला ब्लेड काढघाल करायची गरज नाही. कधी कारल्याची भाजी करायची कमी टाका, पूर्ण भरून जरी टाकलं त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला घेताना काय अर्ध घेत नाही आपण. 2-4 कारले आणले, साफ करून घेतले, कारल्याची भाजी करायची असेल तर टाका नेला. कारल्याची भाजी करतो ना अर्धा गोलाकार आपण याच्यामध्ये करतो. हाताने काम करायचं असतं ना त्याच्यामध्ये सेम समान भाजीसाठी फोडणीचा कांदा चिरायचा झाला अर्धा जरी टाकला तरी चालेल. तुम्ही पावभाजी बनवता ना घरात जास्त कांदे चिरावे लागतात, पूर्ण भरून टाका ना. आणि यावेळी गॅसवरती तेल गरम करत ठेवा, पाहिजे तेवढे कांदे टाकायचे. एकदा 2दा 3दा तुमचं तेल गरम होण्याची तर भाजीसाठी कांदा चिरून रेडी ना, डोळ्याला झोपणार ना काय ना काय. फोडणीचा बारीक जेवढा बारीक पाहिजे तेवढा बारीक कर, अजून बारीक पाहिजे अजून बारीक कर. कोशिंबीर करायची असते ना आपल्याला, कोशिंबीर त्याला पण काही अवघड नाही, काय नाही. एक कांदा एक काकडी गाजर एकदम टाकून द्यायचं, कोशिंबीर तुमची रेडी. तसंच आपल्याला हे आपण तुम्हाला चिरायचं दाखवलं त्याच पद्धतीने आपल्याला कोबी घेतलं. हीच प्लेट आहे बघा, ब्लेड बदलली नाही मी तुम्हाला. मळायचं सांगितलं तसं किंवा सांगितलं तसं याच ब्लेडमध्ये कोबी चिरायचं असेल, कुठल्या गोष्टी करायच्या असेल तर या ब्लेडमध्ये बरं तेवढं बारीक करता येईल. बरं त्या कोबीच्या कोबी टाका बरं. कुठला हा पण तुम्ही भरून टाका नाही असं काही नाही. जेवढं तुम्ही जेवढं बटन तुम्ही हलका जावा बारीक होत जाणार, जेवढं तुम्ही फिरवा अजून बारीक पाहिजे. तुम्ही जेवढं फिरवाल ना तेवढं ते बारीक होणार, अजून बारीक पाहिजे अजून बारीक होणार. बरं हा आपण कोबी ना भाजीसाठी चिरलेला आहे. मला स्पीड कंट्रोल आहे बघा, आपल्या कुठल्याही मिक्सरला किंवा फूड प्रोसेसरला एवढं स्पीड नाही आहे म्हणून त्याच्यामध्ये ही फॅसिलिटी नाही आहे. आपण बोर्ड गेला हात गेलं पकडलं तरी लागत नाही. मला हे तुम्हाला दाखवायचं आहे मुद्दाम. नाही तर नॉर्मली मिक्सरमध्ये कसं स्पीड जास्त असतो, बोर्ड गेला हात पटकन लागतो, पण ह्याला धार नाही आहे. मी मुद्दाम तिथे का ठेवलेलं, हात लावून बघा आलेला शार्पनेस नाही. पण आपल्याला हात घालायचा नाही आहे, आपल्याला एक करवंटी आहे ना, करवंटीच्या वर पकडायचं आहे आणि फक्त मंगळ डलवायचं. तर आता बघा मी काय करतो, हा स्पीड तुम्हाला जास्त वाटत असेल कमी करा पहिल्यांदा करा. तुम्ही जसं कराल त्या हिशोबाने जागेवर फक्त त्याला पुश करा. कसं आहे फक्त असं जरी फिरवलं ना पूर्ण नारळ ओलं होतं. आता तुम्हाला सवय होत गेली एकदा, थोडासा स्पीड वाढवला तोच नारळ पटकन. तर मी जागेवरती हलवतोय त्याला, तुम्हाला काय करायची गरज आहे, फक्त खालीवर फक्त एवढं फिरवायचं आहे. तर हे काम तुम्ही करणारे लेडीज आहात म्हणून आम्ही यामार्फत आहे ना प्रॉपर घरी येतो, जे तुम्हाला मी दाखवतो येतो. पण घरी काय येतो हे तुम्हाला वापरायचं आहे, पूर्ण करून घेतलं जातं. आता पूर्ण प्रॉपर शेवटपर्यंत होतं बघा, फक्त तिथल्याला फिरवतो. मग मी काय करतो, वाटी घट्ट पकडली की फक्त त्याला फिरवतो. अजून पाहिजे ना, जेवढं तुम्ही घ्याल त्याच्यावरती आहे, तुमच्यावरती आहे, तेवढं बरोबर. महत्वाचं म्हणजे ना तुमचा नारळी वेस्टेज जात सर्व साफ करून याच्यामध्ये राहतं. अजून पाहिजे असेल ना, ते हाचा शेवटचा भाग आहे ना, त्याला काही करायचं नाही. आता हे प्रॉपर घरी आला तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण तुम्हाला दाखवतो, असं केलं की असं होतं. आणि जसं आपण नारळ होतो ना, नारळाची वडी वगैरे, हे असं आपलं मशीन आहे, इतरांपासून वेगळं आहे. मागाशी मॅडम नव्हतं, मिक्सर वापरायचं असेल मॅडम तर तुम्हाला मिक्सर भांडे ठेवले, भांडे लावायची गरज म्हणजे बाकीच्यांना कसं हे लावावं लागतं काहीतरी वेगळं आहे म्हणून मी तुम्हाला डेमो दाखवतो. हे आपलं कुठलं दिलं मोठं वाटण, तुम्हाला क्वांटिटीमध्ये करायचं असेल जास्त प्रमाणात करायचं. ज्यूस कशात बनवायचा, तुम्हाला संत्र मोसंबी लिंब डाळिंब वगैरे करायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये करता येतो. एवढंच की आपलं लस्सी वगैरे बनवायची असते, लोणी काढायचं असतं, सर्व हे प्रॉपर याच्यात करतात. तुम्ही काही गोष्टी घरी आणून ठेवा, प्रॉपर तुमच्याकडून करून घेतल्या जातील. याच्यापेक्षा 10 पटीनं तुमच्या घरी व्यवस्थित वेळ असतो, व्यवस्थित